या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मराठवाड्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान झालेले आहे। अत्यंत नुकसान म्हणजे स्वतःचं धान्य ज्यांनी जे जपून ठेवलं होतं ते धान्य सुद्धा आज संपलेलं आहे। ते धान्य पाण्याने वाहून गेलं आहे। शेतकऱ्याच्या हातूनात हाल होत आहे आणि याच हातूनात हाल होताना काही धर्माचे ठेकेदार या ठिकाणी चले जाओ हिंदू मुस्लिम में नफरत फैलानो शैतानो क्योंकि आज खतरे में है इंसान। या इंसान आणि या किसानसाठी आज आपण इथे रस्त्यावर उतरलो आहे। आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा देतात, पण आम्ही आय लव्ह किसानचा नारा घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न आज सरकार दरबारी मांडत आहोत। शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचे लवकर पंचनामे करून पंचनामे न करता सरसगट त्यांना एकरी 50,000 रुपये ते 1 लाख रुपयाची आमची मागणी आहे। आणि जे पूरग्रस्ताची स्थिती निर्माण झालेली आहे त्यांना सर्वांना नुकसान भरपाई आणि ज्यांची नुकसान भरपाई झालेली आहे, ज्यांची शेतकरी जी शेती वाहून गेली आहे, माती वाहून गेली आहे, त्यांना आपण कशा पद्धतीने पुनर्वसन करण्याची मदत करता येईल। व्यापाऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे, व्यापाऱ्यांची मदत आपल्याला गरजेचं आहे। त्या माध्यमातून आपल्या सर्वांना आज इथे एकच संदेश द्यायचा आहे की आय लव्ह किसानच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार दरबारी आलेलो आहे। यांना लवकर सरसगट आज आपण पंचनामे न करता सरसगट यांना कर्जमाफी देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती। ती सरसगट कर्जमाफी देण्यात यावी आणि त्याच पद्धतीने सरसगट अतिवृष्टी जाहीर करण्यात यावी। धन्यवाद। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, आय लव्ह किसान, आय लव्ह किसान, आय लव्ह किसान। आय लव्ह किसान। अतिवृष्टी जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अतिवृष्टी जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अतिवृष्टी जाहीर करा, नाहीतर खुर्च्या